ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुलुंडमधील अपेक्स कोविड हॉस्पिटलमधील जनरेटरला आग लागून एका रुग्णाचा बळी गेलेला आहे। मुंबईत वीज नसल्याने अपेक्स रुग्णालयातील जनरेटर सुरू करण्यात आलं होतं, मात्र संध्याकाळी 5:30 वाजताच्या सुमारास या जनरेटरला अचानक आग लागली। त्यामुळे या रुग्णालयातील 30 ते 40 रुग्णांना इतर रुग्णालयात शिफ्ट करण्यात येत होतं। यातील 3 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते आणि त्यातील पांडुरंग कुलकर्णी या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर 56 वर्षीय महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आता आपल्या सोबत आहेत। सत्यम, इतर रुग्णांच्या प्रकृतीविषयी काय माहिती मिळते आहे? नक्कीच सौरभ, जसं सांगितलं की सकाळी आज मुंबईमध्ये आहे 10:30च्या सुमारास वीज पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता। त्याच वेळी आहे ते मुंबईमध्ये या हॉस्पिटल आहे जे अपेक्स हॉस्पिटल, आपण जर बघितलं तर परिस्थिती या हॉस्पिटलचे जे पाठीमागे जनरेटर आहे त्या चालू करण्यात आलं होतं, मात्र ते जनरेटर 5:30च्या सुमारास आहे त्यामध्ये आग लागली होती। आग लागल्यामुळे ही जी पूर्ण हॉस्पिटल आहे अपेक्स, आपण जर परिस्थिती बघितलं तर या हॉस्पिटलमध्ये एकूण 40 पेशंट होते जे कोविडचे रुग्णालय आहेत आणि कोविडमध्ये 40 पेशंटला या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आले होते। मात्र त्यात एक पांडुरंग सावंत आहेत, कुलकर्णी आहेत, ज्यांना खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट करताना त्यांचे आहे ते मृत्यू झाले आहे। सध्या एकूण परिस्थिती बघितलं तर त्यामध्ये 2 जण आहेत, ते 3 जण आहेत या ठिकाणी ICU वॉर्डमध्ये होते, त्यांना शिफ्टिंग करताना दोघांचं प्रकृती आहे ते चिंताजनक आहे। मात्र आता सध्या परिस्थिती आहे या ठिकाणी पूर्ण हॉस्पिटल खाली करण्यात आलं आहे आणि त्याच जागावर दुसरी साईडला आपण जर बघितलं तर एक एक्स्ट्रा जनरेटर व्हॅन आहे ती आता सध्या आली आहेत। मात्र या ठिकाणी आहे अधिक आहे ते चौकशी आहेत, कुठल्या फ्लोअरला पेशंट आहेत का रुग्ण आहेत या संदर्भात हे जे हॉस्पिटल प्रशासन आहे त्यांच्याकडून तपास चालू। मात्र ही संध्याकाळची वेळ होती सौरभ 5:30च्या सुमारास आणि त्याच वेळी आहे ती या पलीकडे जनरेटर आहे त्या जनरेटरमध्ये मोठी आग लागली होती आणि त्याच आगीचं आहे ते त्यामुळे या पूर्ण वॉर्डामध्ये आहे ते धूर पसरलं होतं। त्याच वेळी आहे ते हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना शिफ्टिंग करण्यात आलं होतं, मात्र त्याच दरम्यान आहे पांडुरंग कुलकर्णीने मृत्यू झाली आहे। सौरभ, धन्यवाद सत्यम या सगळ्या माहितीबद्दल।